दुसऱ्या महायुद्धात इटलीशी युती करणे ही हिटलरची सर्वात मोठी चूक होती का? इटली हा एक प्रबळ मित्र नव्हता, तर तो एक बेजबाबदार मित्र होता. 1940 मध्ये मुसोलिनीने हिटलरला कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्रीसवर आक्रमण केले. तो हल्ला सपशेल अपयशी ठरला. परिणामी केवळ इटलीला वाचवण्यासाठी जर्मनीला हस्तक्षेप करावा लागला आणि बाल्कन प्रदेशावर आक्रमण करावे लागले. या विलंबामुळे ऑपरेशन बार्बरोसा सुरू होण्यास काही अत्यंत महत्त्वाचे आठवडे उशीर झाला. काही इतिहासकारांच्या मते या विलंबामुळे हिटलरला युद्ध गमवावे लागले, कारण जर्मन सैन्य रशियाच्या भीषण हिवाळ्यात अडकून पडले. त्यानंतर उत्तर आफ्रिकेतील संकट आले. मुसोलिनीची ती मोहीमही फसली, ज्यामुळे हिटलरला रोमेलच्या नेतृत्वाखाली आफ्रिका कोर्प्स पाठवणे भाग पडले. यामुळे पूर्व आघाडीवरील सैन्य आणि संसाधनांचा मोठा साठा दुसरीकडे वळवावा लागला आणि 1943 मध्ये मुसोलिनीची सत्ता उलथवून टाकल्यानंतर इटलीने आपली बाजू बदलली. जर्मनीला आपल्याच माजी मित्र राष्ट्रावर आक्रमण करून कब्जा करावा लागला. यामुळे जर्मनीला एका बाजूला पूर्वेकडे सोव्हिएत युनियनशी लढतानाच दुसरीकडे इटलीमध्ये दोस्त राष्ट्रांशी लढावे लागले. थोडक्यात सांगायचे तर इटलीशी युती केल्यामुळे नाझी जर्मनीची ताकद वाढली नाही, तर हिटलरच्या पदरी एक दुय्यम दर्जाची आपत्ती आली. इटलीसोबतच्या या युतीने जर्मनीला मदत केली नाही, तर ती जर्मनीचा विनाश करण्यास कारणीभूत ठरली. धन्यवाद.